गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझा आवाज येतोय का रे? हॅलो. येतोय सर. हा, ओके ओके. काय झालं, यापूर्वीची सर्व लेक्चर आपण मोबाईलवर घेतोय. आज पहिल्यांदा मी लॅपटॉप जोडलाय. माझा प्रयत्न आहे, बघूया आज. बघा, आज आपण दडलेली आकृती शोधणे हा भाग पाहणार आहोत. प्रश्न आकृती जी आहे त्याच्यामध्ये उत्तर आकृतीपैकी एक आकृती दडलेली आहे, तर त्याचा आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. आता बघा, तुम्ही पर्याय पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणता भाग दडलेला दिसतोय तुम्हाला. याचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचे, बघूया. बघा, आता लाल पेनाने मी जी डायग्राम काढली ती किती नंबरच्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसते रे? सर स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसतच नाही का? हॅलो. हॅलो सर, स्क्रीन नाही दिसत ते. आता दिसते का? नाही सर. नाही. दिसतच नाही का? एकच मिनिट. आता दिसते का रे? हो सर. दिसते ना? हो सर. हा, बघा, आपल्याला दडलेली आकृती पाहिजे आहे. आता ही जी मूळ आकृती आहे याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला दाखवतो तो भाग. कोणता पर्याय येतो रे बाबा? तुम्ही माझ्या ओटीपीची काय गरज आहे? मग ते हॅलो, माझा आवाज येतोय का रे? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर.
आता मोबाईलवरूनच घेतो बरं का, मला त्याचा अभ्यास करावा लागेल. बरं, आज आपण दडलेली आकृती हा भाग पाहतोय. सर्वांनी माईक म्यूट ठेवा. मग आता ही जी प्रश्न आकृती आहे यामधले दडलेला जो भाग आहे तो आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. दिसतोय का बघा पण हा भाग, बघा पेन वेगळा वापरतो थोडा, म्हणजे लक्ष दे तुमच्या पटकन. बघा अशा आकृती कोणत्या पर्यायामध्ये दिसते रे पुढं? पर्याय क्रमांक 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्रश्न आकृतीमध्ये दडलेली आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे त्या प्रश्न आकृतीमध्ये दडलेली आकृती ओळखा पाहू. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. करेक्ट, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता ही आकृती कुठं दडलेली दिसते तुम्हाला? अवकाश दिसली का? बर ठीक आहे. आता हा पुढचा प्रश्न पहा. कोणती आकृती दडलेली दिसते पहा? पर्याय क्रमांक 3. बरोबर, बघा पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजे असं ना, बघा पुढे हिथून येणार ना रे, असं असं ना. पर्याय क्रमांक 4 करेक्ट. याचं उत्तर सांगा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 कुठं दिसते ही डायग्राम? अशी, बरोबर, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. आता हे पहा. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये हा त्रिकोण आणि हे ना. हो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 त्यातला बघा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. म्हणजे हे ना, बघा असं असं असं. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1. बरोबर, बघा असं आहे, पुन्हा असं 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 पुन्हा असं. पर्याय क्रमांक 1 करेक्ट. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2.
आता इथं मगाच्या उलट आहे बरं का. प्रश्नाकृती उत्तराकृतीमध्ये कोणत्या आकृतीमध्ये दडलेली आहे असं त्याचा अर्थ आहे. मग कोणत्या आकृतीत ही आकृती दडलेली आहे हे काढायचे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने ही जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक 2 मध्ये दडलेली आहे. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर. ही आकृती पर्याय क्रमांक 2 मध्ये दडलेली आहे. आतापर्यंत आपण जी उदाहरणं पाहिली ती सर्व नमुना उदाहरणं होते पहा. आता आपण प्रत्यक्ष परीक्षेला आलेले उदाहरणाची पीडीएफ मी शेअर करतो. आता मागच्या 3-4 वर्षामध्ये दडलेली आकृती शोधणे हा प्रश्न प्रकार आलेला होता. ते स्वरामध्ये हडवल्याची सोय बाई एकदा हड मोडले ती बावळटी सुटली वजन 50 किलो. अरे माईक कोणाचा चालू आहे आवाज येतोय सर्वांना. तुम्ही करामध्ये जे काय बोलताय ते सर्वांना ऐकू येतंय त्यामुळं माईक बंद ठेवायचा. हा ओके. आता हा 2010-11च्या NVS परीक्षेत आलेला प्रश्न होता बघा. प्रश्न क्रमांक 87. पुढील प्रत्येक प्रश्नात एक गुंतागुंतीची आकृती दिलेली आहे. पर्यायी आकृत्यापैकी कोणती आकृती त्या आकृतीतील पर्यायामध्ये दडलेली आहे ते ओळखा. सर पर्याय आता ही क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक तुम्ही जर इथं जर पाहिलं की नाही असं तर कुठला पर्याय येतो बघा बघू. पर्याय क्रमांक 4 आहे पहा. ओके नेक्स्ट. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. करेक्ट. पर्याय क्रमांक 1 ची आकृती मूळ गुंतागुंतीच्या आकृतीमध्ये दडलेली आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आता हे 3 प्रश्न 2010-11च्या NVS परीक्षेत फायनलला विचारलेलं होतं. आता पुढचे जे 4 प्रश्न आहेत ते 11-12च्या परीक्षेत विचारलेले आहेत. 2011-12. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. नाही उत्तर चुकलेलं आहे. थोडं ऑब्झर्वेशन करा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता कुठं दडलेले आहे याचा मी शोध घेतोय. ही असा आडवा रेषाखंड धरला आपण. पुन्हा हा उभा भाग घेतला. इथून खाली आलो. आहे का दिसतंय का दडलेलं असं. पर्याय क्रमांक 4 आहे. नेक्स्ट. हा 60वा प्रश्न आहे 2011-12 NVS मधला.
पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बरोबर. नाही 2 नाहीच पण यात चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक बघा 3. 3 आहे. नेक्स्ट. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. 1. पर्याय क्रमांक 1. एक उत्तर चुकीचं आहे. सर पर्याय क्रमांक 4. 4 उत्तर बरोबर आहे. पण आकृती 4 आकृती कुठं दडली सांगा बघू. कुणी सांगितलं पर्याय 4 त्यांना सांगा. या गुंतागुंतीच्या आकृतीमध्ये त्रिकोण आणि ती असं काय म्हणते त्याला. मला सांगा मी खुणा करतो इथं दडली का? इथं नाही सर. इथं नाही. इथं नाही. इथं हो. इथं आहे का? नाही ह्या साईडला त्याच्या इथं त्रिकोणाच्या त्याच्यामध्ये. ठीक आहे बघतो मी. मी खून करतोय त्यात सांगा ना इथं कुठं आहे का? नाही. मग इथं ह्या पोर्शन मध्ये आहे का? हो. ठीक आहे त्या पोर्शन मध्ये शोधूया. ही अशी पुन्हा असं हा का भाग? ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. आता ही तर थोडी वेगळी दिसते. म्हणजे या दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय जर ह्या ठिकाणी ठेवला तर ती पूर्ण आकृती होईल. नाही दडलेला भाग शोधायचे ना तो. दडलेला भाग शोधायचा. पर्याय क्रमांक 2. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे पर्याय. कुठं आहे ते पहा तुम्ही. आता हा जो प्रश्न आहे 84 क्रमांकाचा तो 2013-14च्या परीक्षेत विचारला होता. हा प्रश्न 2013-14च्या NS परीक्षेत फायनलला विचारलेला होता. पुढील प्रश्नात गुंतागुंतीची आकृती दिलेली आहे. पर्यायातील कोणती आकृती गुंतागुंतीच्या आकृतीमध्ये दडलेली आहे? सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक 1. ही दाखवली बाई तुम्हाला. हा 4 बरोबर आहे बघा. ह्या पोर्शन मधली डायग्राम बघा. आता ही मला थोडं मोठं करतो मी लक्ष देईल तुमच्या. बघा ही डायग्राम. बघा ही डायग्राम असं असं असं. बघा ही डायग्राम. दिसते का? चौथ्या पर्यायात बघा ती डायग्राम आता मी काढलेली. हो सर.
नेक्स्ट. पुढील प्रश्नात गुंतागुंतीची आकृती दिलेली आहे. आकृत्यापैकी कोणती आकृती गुंतागुंतीच्या आकृतीमध्ये दडलेली आहे ते ओळखा. गडबड करू नका ह्या प्रश्नांना. क्रमांक 3 सर. पर्याय क्रमांक 3. 3. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. आता कुठं दडलेली आहे रे ही आकृती? सर इथं मग वर. ही वरच्या बाजूला. हा. हेच ना? तीन आहे. हो सर 3 आहे का? तिथेच येते. बर ठीक आहे. पुढील प्रश्नात एक गुंतागुंतीची आकृती दिलेली आहे. दिलेल्या आकृत्यामधून कोणती आकृती प्रश्न आकृतीमध्ये दडलेली आहे? सर पर्याय क्रमांक थोडा वेळ निरीक्षण करा, गडबड करू नका. थोडा वेळ देतो आणि नंतर तुमचा माईक चालू करतोय. आपण ह्याचा पोल घेऊया. ठीक आहे. मला वाटतं हा शेवटचाच प्रश्न आहे. यानंतर या घटकावर नाही, एक प्रश्न आहे अजून, मग 2 घटकासाठी आपण पोल घेऊया. 60 सेकंद तुम्हाला मी वेळ देतोय. ओके. फक्त 3च विद्यार्थ्यांचं करेक्ट आन्सर आलेलं आहे. यामध्ये श्रुती वैभव चव्हाण, प्रसन्न प्रवीण महामुनी आणि मयुरी कोळी 36 विद्यार्थ्यांना उत्तर सबमिट केलं होतं. पैकी पहिला पर्याय 3च विद्यार्थ्यांनी निवडलेला होता आणि याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. दुसरा पर्याय एका विद्यार्थ्याने निवडलेला होता आणि तिसरा पर्याय जवळजवळ 23 विद्यार्थ्यांना निवडला आणि चौथा पर्याय 9 विद्यार्थ्यांना आणि एकही पर्याय न निवडणारे 5 विद्यार्थी होतं. बरं ठीक आहे, आपण बघूया या ठिकाणी पर्याय क्रमांक 1च का, यात आपण थोडं पाहूया. आता बघा ही आकृती दडलेली कुठं दिसते? 1 नंबरची डायग्राम पहा. बघा. दिसते का रे? बघा पण. आवाज येतोय का माझा तुम्हाला? हो सर. हो सर. म्हणजे या टाईपच्या प्रश्नामध्ये आपले मार्क गडबडीत जाण्याची शक्यता आहे. त्याला ऑब्झर्वेशन करा व्यवस्थित. ह्याचा पण मी पोल घेतोय, कोणी उत्तर देऊ नका. याला पण मी 1 मिनिट वेळ देणार आहे. हा प्रश्न क्रमांक 36 आहे. 2020-21च्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे. 20-21. वाटल्यास अजून 30 सेकंद जास्त येतो, 90 सेकंद येतो. बघूया, कारण मगाशी बरेच जण चुकला होता. 90 सेकंद वेळ आहे, गडबड करू नका.
आता आपण ठरवूया सर्वांनी मिळून याचं उत्तर काय येते रे. मला तर मागं दिलेलं उत्तर आहे ते चुकीचं वाटते, कारण त्यांनी पर्याय 4 जो दिलेला आहे ह्या कृतीत चौथ्या पर्यायात कुठे दिसते का रे ही? नाही सर. नाही नाही सर. सर. तर तिसऱ्या आकृतीत मला दिसते पहा. कसं पहा, तुम्हाला बघा लक्षात येते का, मी काढून दाखवतो वाटल्यास. बघा इथं असं, पण खाली इथं 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 दिसते का? हो सर. हा. सर. मग बघा दुसऱ्या तर आकृतीत दिसतच नाही ना अशी आकृती. नाही. चेक करतो एकदा. 1 2 3 4 5 6 होती का रे इथं सुद्धा का नाही होत? होती सर. बरं पहिल्या आकृतीत बघा. सर दुसऱ्यामध्ये वेगळी आकृती नाही वेगळी आहे का? हो सर. तर दुसऱ्यामध्ये वेगळी होती. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3च आहे. पण त्यांनी 4 कसं काय दिलं मला समजलं नाही. बघूया आपण 4 मध्ये कुठं होते का बघा मग. 2020-21च्या प्रश्नपत्रिका ह्यात प्रश्न आहे का बघ. 20-21 प्रश्न क्रमांक 26. त्यांनी तर पर्याय क्रमांक ह्यात पण आकृती वेगळी आहे थोडीशी. मला तर ठीक आहे, पर्याय क्रमांक 3च वाटते. बरं असू द्या, तो काय आपण जास्त चर्चा करायला नको. आपण तिसरा पर्याय सिलेक्ट केलेला आहे. अशा पद्धतीने आज आपण गुंतागुंतीची जी प्रश्न आकृती आहे यातून 4 पर्यायातील उत्तर आकृती शोधायला शिकलेलो आहोत. म्हणजे आज तसं नियमानुसार आपला NMAचा सिलेबस संपलेला आहे. आता फक्त आपलं शिकवताना काय राहिलेलं होतं बघा. सुरुवातीला जे 3 प्रश्न प्रकार पाहिले का, समसंबंध, प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधणे, त्याच पद्धतीनं विसंगत संख्या शोधणे. यामध्ये मी आकृतीचा प्रश्न घेतला नव्हता, तुम्हाला आठवतंय का? म्हणजे विसंगत आकृती ओळखा, प्रश्नचिन्हाच्या जागची आकृती शोधा, पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी समसंबंध, तसा तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी समसंबंध असतो. तर चौथ्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे तर त्या प्रश्नचिन्हाची आकृती ओळखा. त्या टाईपचं आपलं काही प्रश्न राहिलं होतं. आणि कुठ प्रश्न एक परीक्षेला विचारले जातात. असे एक अजून 2-3 दिवस आपण जो राहिलेला घटक आहे त्याच्यावर तासिका घेऊया. ठीक आहे. आता आज आपली सायन्सची जी टेस्ट आहे कोणत्या चॅप्टरवर आहे रे? 11 चॅप्टर सर. 11. रोज तुम्ही टेस्ट सोडवता ना? हो सर. हो सर. हा. टेस्ट कुणीही मिस करू नका, कारण अतिशय महत्वाचा प्रश्न मी सगळं काढलेलं आहे 20च्या 20. आणि आता जे 43 विद्यार्थी आहेत, तुम्ही YouTube ला डबल व्हिडिओ पाहता का रे? हो का? हा. माझ्या चॅनलचं नाव सांगा बघू. बघू किती जणांना माहित आहे. बरोबर आहे. रूपचंद बोराटे असं युट्यूबला सर्च केलं की चॅनल सापडेल. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलाय का? हो सर. हो सर. ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.